नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। ही मिरची मी गावाकडून आणली, हिरवी मिरची एकदम तिखट आहे, घरच्या शेतातली आणली। आज आपल्याला दही लावून सुकवायची उन्हामध्ये। थंडीचे दिवस आहेत, आम्हाला हिरवी मिरच्या सगळ्यांनाच आवडतात, तर भरपूर 2-3 किलो आणले होते, मला 1 महिनाभर जातील। आणि मी एकदम फवारणी मारलेली नाही, काही नाही, एकदम स्वच्छ धुवून घेतल्यात आहे। आणि मी विकतचं दही वापरले, घरी नव्हतं दही माझ्याकडे, तर विकतचं दही आणलेलं मी लावणार आहे। आणि मी अशी मधोमध उभी चिरून घेतली, आपल्याला जशी पाहिजे तशी चिरून घेता येते। असं मधोमध चिरली तर आतमध्ये पार मीठ आणि दही लागतं चांगलं व्यवस्थित, आणि खाताना टेस्ट येते। हे बघा, मी अर्धा किलो तरी मिरच्या असतील ह्या, अशा मधोमध कापून घेतल्यात। आणि मिरच्यावर एकदम चमक आहे, ताज्या ताज्या वाटतात, आणून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या। आणि मीठ भरपूर टाकले मी, असं चौकडून लावून घ्यायचं आहे आपल्याला, मीठ टाकून एकदम पसरून व्यवस्थित। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडलं तर नक्की सांगा। सबस्क्राईब करायला फुकट आहे। मी 2-3 चमचे दही टाकून घेतले त्याच्यामध्ये, आणि मीठ आणि दही टाकल्यामुळं पाणी सुटतं जरासं सुरुवातीला, तर हे उन्हामध्ये वाळवायचं आहे आपल्याला। मी टेरेसवर घेऊन गेले यांना वाळवायला, बरंच पाणी सुटलं होतं, तर मी 1 दिवस लागलं ते पूर्ण पाणी आटायला। आणि इथं कबुतरांचा त्रास आहे, कबुतरं येतात वरती काही टाकलं का सुकायला, तर मी त्याच्यासाठी बारीक पातळ ओढणी टाकली होती। आणि हे बघा, हे 3 दिवस झाले हे एवढे सुकलेत, तर जास्त दिवस लागतात। आता ऊन पण थंडीच्या दिवसात जास्त पडत नाही, तर बरेच दिवस लागतील याला सुकायला, 4-5 दिवस तरी लागतील। असे तळून खायला छान लागतात, दह्याचा थोडासा आंबटपणा येतो, आणि टिकायला पण भरपूर दिवस टिकतात। आवडलं तर नक्की सांगा, करून बघा असा प्रयोग। 4-5 दिवस लागले याला वाळायला, आणि बरेच दिवस टिकतात। आता घरामध्ये भरणीमध्ये भरून ठेवायच्या, एकदम कडक वाळवायच्या। हे बघा, एकदम वाळल्यात, आणि कलरही जशाच तसा आहे, कडक वाळल्यात आहे। असे भरून ठेवून बरेच दिवस टिकतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।